नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला कोळंबी मसाला कसा बनवायचा ते सांगते। त्यासाठी मी इथं अर्धा किलो ही कोळंबी घेतलेली आहे। तिला मी स्वच्छ साफ केली, याचे धागे वगैरे सगळे काढलेले याच्या पोटातले। आणि इथं मी जवळजवळ ही अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे। आणि आता हे बनवण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागेल त्यामध्ये मी हा 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहे, बारीक केलेला आहे कांदा। नंतर मी इथं एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, तो पण बारीक चिरलेला आहे। फोडणीसाठी मी आणखी इथं लसूण घेतलेली आहे, ती पण चिरून घेतलेली आहे। आणि त्यानंतर आपल्याला काही सुके मसाले लागतील, ते आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकून हा कोळंबी मसाला कसा मी बनवते ते आता बघा। आता मी इथं एक पॅन घेतलेला आहे, पॅन मध्ये मी 2 मोठे चमचे भरून तेल टाकलेलं आहे। आता आपण या कोळंबी मसाल्याचा मसाला बनवूया। त्यामध्ये आता मी हे गरम तेल झालेलं आहे, याच्यामध्ये मी लसूण टाकते आहे फोडणीला। आपला लसूण झाला, याच्यामध्ये मी थोडंसं आलं पेस्ट पण टाकते आहे। त्यामध्ये आपण हा आता कांदा पण घालून घेऊया। आता हा कांदा लाल झाल्यानंतर आपण याच्यामध्ये नंतर सुके मसाले घालूया। आता मी सर्वप्रथम या कांद्याला लाल करेपर्यंत या तेलामध्ये तळून घेते। आता या कांद्यामध्ये मी हा टोमॅटो पण टाकून घेते। या टोमॅटोला पण चांगलं फ्राय करून घेते। आता आपण यामध्ये काही सुके मसाले घालणार आहे। त्यामध्ये मी सर्वात प्रथम यामध्ये हळद घालते आहे। आपला हळद घातली, त्यानंतर मी इथं आगरी कोळी मसाला हा घालते आहे। हा आपला आगरी कोळी मसाला आहे, हा घातलेला आहे मी। म्हणजे हा माझा छोटा चमचा आहे, तसे जवळजवळ 4 चमचे। म्हणजे जर का तुम्ही दुसरा चमचा वापरत असेल तर त्या पद्धतीने अक्षी आपल्याला तिखट लागेल ते घालून घ्यायचे। मी इथं आगरी कोळी मसाला वापरलेला आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये घालत आहे मीठ मी हातानेच घालून घेत आहे। मसाला आता या तेलामध्ये चांगला फ्राय झाला। कांदा टोमॅटो पण आपला असं चांगला शिजलेला आहे याच्यामध्ये तेलामध्येच। आता मी यामध्ये हे धुवून ठेवलेली कोळंबी, ही स्वच्छ धुवून ठेवलेली कोळंबी आहे, ती मी आता यामध्ये घालते। आता या कोळंब्या शिजण्यासाठी यामध्ये मी पाणी घालते। आता बघूया आपला मसाला तयार झाला। वाव, बघा कोळंबी पण चांगली शिजलेली आहे। यामध्ये मी 2 आमसूल पण घातलेले आहे।
अशा प्रकारे आपला कोळंबी मसाला आता खाण्यासाठी तयार झालेला आहे. आपला कोळंबी मसाला खाण्यासाठी तयार झालेला आहे. बघा मी कसा बनवला आणि मग तुम्ही मला कमेंट करून सांगा